हे बघा सुंदर असे हे साजूक तूप आपले तयार झालेले आहे. बघा दिसायला पण कसे अगदी कडकडीत छान कडवून घेतलेलं आहे. लोणकडे तूप, साजूक तूप म्हणा तुम्ही, लोणकडे तूप म्हणा. तर हे आपण घरच्या घरी बनवलेले आहे. तर कशा पद्धतीने याचा सगळा विधी केलाय तो मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे मी जवळ-जवळ 15 ते 20 दिवसाची ही साय साठवलेली आहे. 1 लिटर दुधापासून ही साठवलेली आहे 20 दिवसाची. तर आता ते रात्री मी त्याच्यामध्ये थोडंसं विरजण टाकून ठेवलं होतं. आता हे सकाळी मी लोणी काढायला घेतलेलं आहे. तर आता थोडं-थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते साय घेऊन मी आता पाणी टाकून फिरवून घेणार आहे. तर इथं पाणी मी आता साधंच वापरते. तर अशा पद्धतीने हे फिरवून घेऊन हे बघा कसा लोण्याचा गोळा मस्त येतोय. तर हे चितळेचं दूध आहे. चितळेच्या दुधाचं खूप छान निघतं लोणी. तर आता हे फिरवून घेतले बघा. एकदम घट्ट असा लोण्याचा गोळा आलेला आहे. तर हे अशाच पद्धतीने सगळी साय आपण ह्या भांड्यामधून मिक्सरच्या थोडी-थोडी टाकून फिरवून घेणार. तर अशा पद्धतीने अगदी जास्त राडा पण होत नाही. खूप छान लोणी निघलं जातं. त्याची जी बेरी असते ती पण जास्त निघत नाही. फार कमी प्रमाणात बेरी निघते आणि तूप एकदम भरपूर पडतं तूप. हे बघा लोणी आता आपण हे सगळं काढलेलं आहे. सगळी साय फिरवून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर अशा पद्धतीने हे आता थंड पाणी टाकून छान धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यामुळे त्याचा जो आंबटपणाचा जो वास असतो तो येत नाही. 1-2 पाण्याने मी हे छान धुवून घेते. आता फ्रीजमधलं थंड पाणी टाकून धुवून घ्यायचं. आता हे जे ताक निघालेलं आहे, चवीला जर चांगलं लागलं तर तुम्ही त्याच्यापासून कढी बनवू शकता किंवा असंच ताकाचा प्यायला उपयोग करू शकता. तर अशा ह्या दुधापासून बघा लोणी पण मिळतं. आपण दूध पण वापरतो. त्याच्यानंतर हे साय साठवून लोणी काढतो. त्याच्यानंतर ते जे मिक्सरला हलवून घेतल्यानंतर जे पहिलं पाणी निघालंय त्याचा ताक म्हणून पण वापर करतो. तर आता हे थंड पाणी टाकून छान लोणी स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचं. अगदी 2 पाण्याने हे मी धुवून घेत आहे. आणि थंड पाणी टाकल्यामुळे एकदम घट्टसर लोण्याचा गोळा होतो. तर एकदम बघा मस्तपैकी निघालेलं आहे. हे 20 दिवसाचं 1 लिटर दुधापासून एवढं लोणी मिळालेलं आहे आपल्याला. तर असे छोटे छोटे गोळे करून दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. हे तुम्ही असे मुगाचे परोठे किंवा असेच लोणी भाकरीबरोबर पण खाऊ शकता. तर हे जे घरी बनवलेलं लोणी चवीला अप्रतिम लागतं. लहान मुलांना पण खूप आरोग्यासाठी चांगलं आहे हे लोणी देणं. वा तर बघा एकदम सुंदर असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. तर आता बघा हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले. हे पाणी सगळं निथळून घेतलंय. तर आता आपण हे थोडंसं राहिलेलं पाणी पण काढून घेऊया आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये कडवायला ठेवून देऊ. वा सुंदर असा लोण्याचा गोळा पांढरे शुभ्र अशी लोणी तयार झालेली आहे. तर आता मोठ्या पातेल्यामध्ये गॅसवरती कडवायला ठेवूया. हे मीडियम गॅसवरतीच कढवून घ्यायचे. एक अर्ध्या तासामध्ये आपले हे कढवून होते. आता याच्यामध्ये ते थोडंसं
मीठ टाकायचं, त्यामुळे काय होतं, जी बेरी आहे ती खाली पातेल्याच्या बुडाला चिटकत नाही. अगदी थोडंसं टाकायचं मीठ आणि मधून मधून फिरवत राहायचं. असं फिरवल्यामुळे काय होतं की पातेल्याला बिलकुल चिटकत नाही आणि भांडं पण त्यामुळे खराब होत नाही जास्त. तर आता छान कडत आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक नागवेलीचं पान म्हणजे खायचं पान जे असतं ना ते टाकलेलं आहे. त्यामुळे तुपाला खूप सुंदर असा सुगंध येतो. त्याच्यामध्ये तुळशीची पानं पण टाकू शकता. माझ्याकडे हा नागवेलीच्या पानांचा वेल आहे म्हणून ताजं ताजं पान टाकलेलं आहे. तर आता छान कडलेलं आहे तूप आपलं. अजून थोडंसं कडू देणार आणि गॅस बंद करून ठेवणार. आता तूप थंड झालेलं आहे, तर आपण आता काचेच्या भरणीमध्ये गाळणीवरती गाळून ओतून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे गाळून घेतलेलं आहे. थोडंसं जे राहिलंय ते पण काढून घेणार. तर अशा प्रकारे हे अलगद ओतून घ्यायचं. जवळजवळ पाऊण किलो तूप हे निघालेलं आहे. घरच्या घरी तर ही एकदम सोपी पद्धत आहे आणि तूप जे आहे ते एकदम चवीला छान लागते. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. तर हे घट्ट झाल्यानंतर पण बघा कलर किती सुंदर दिसत आहे. छान एकदम कडकडीत कडवलेला आहे. असा लालसर कलर असेल तर तूप चवीला एकदम छान लागते आणि जर कच्चं कच्चं ठेवलं तर ते पिवळट खूपच पिवळट दिसतं आणि हे छान कडवल्यामुळे थोडंसं लाल